आता मी जेव्हा सरकारी दवाखान्यात काम करत होतो, तेव्हा असं असायचं, की बऱ्याचशा बायका, स्त्रिया या घोळक्याने यायच्या आणि जवळ-जवळ प्रत्येकीचं एकच म्हणणं असायचं, की अंग दुखतंय. मग कुठे दुखतंय म्हटलं ना, मग पीठ भी दुखती है, कमर भी दुखती है, सर भी दुखता है आणि मग त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती असं काही नसायचं, की त्यांना काही वेदना आहेत किंवा काही ॲक्चुअल प्रॉब्लेम आहे. तर तशा निवांत वाटायच्या. पण त्यांना विचारलं, की मग सगळीकडे दुखतंय असं त्यांची कंप्लेंट. मग आमचा एक प्रोटोकॉल नेहमीप्रमाणे ठरलेला होता, की त्यांना एक NSAID ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ॲस्पिरिनसारख्या काही गोळ्या द्यायच्या आणि सरकारी दवाखाना असल्यामुळे त्या गोळ्या सगळ्या पांढऱ्या असायच्या आणि त्या बिलकुल काम करत नाहीत असा त्यांचा व्यवस्थित समज असायचा. त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी त्या ऐकायच्या नाहीत. आम्ही दिलेल्या गोळ्या त्या बाहेर जाऊन फेकून द्यायच्या आणि मग दुसरं म्हणजे त्यांना एक मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन द्यायला लागायचं. त्याच्यामुळे असं कोणी आलं, की म्हणजे थोड्या दिवसांनी अशी आम्हाला नजर नजर बसलेली होती, की अशी ती बाई आत आली ओ-पी-डीमध्ये, की आधीच कळायचं, की हे काय आहे? मग आम्ही लिहून ठेवायचं म्हणजे हे टॅबलेट, हे इंजेक्शन आणि मग फक्त कन्फर्म करायचं, की "बाई काय होतंय?" मग "हे दुखता है, वो दुखता है, कमर दुखते" वगैरे म्हटलं, की "ठीक आहे" म्हणायचं, "हे घ्या." मग काय व्हायचं, की त्या इंजेक्शन घ्यायच्या आणि निघून जायच्या. मग ह्याच्यावरती विचार करताना असं आम्हाला आढळलं, की इंजेक्शन घेणे किंवा डॉक्टरांना दाखवणे हा एक त्यांचा बहाणा असायचा. बऱ्याच वेळा असं व्हायचं, की पोरं म्हणा किंवा घरची कामं म्हणा ह्याच्यातून त्यांना सुटका नसायची. मग एक त्या गल्लीमधल्या एक 5-7 स्त्रिया एकत्र मिळून त्या दवाखान्यात यायच्या. त्यांच्याबरोबर त्यांची चिल्ली-पिल्ली पोरं असायची. मग केस पेपर काढायला 1 तास, डॉक्टरांना दाखवायला 1 तास, मग इंजेक्शन घ्यायला 1 तास. मग ह्याच्या पुढे जाऊन त्या मस्त गप्पा मारायच्या. बऱ्याच जणी डबा घेऊन आलेल्या असायच्या. त्या तिथं खायच्या आणि मग 2-3 तास व्यवस्थित टाईमपास झाला, की त्या घरी जायच्या. म्हणजे जसं आपण बागेत फिरायला जातो किंवा शॉपिंग मॉलमध्ये जातो, तसं त्या स्त्रियांना त्या छोट्या गावामध्ये दुसरा मार्गच नसायचा, की एकमेकींशी बोलायचं कधी किंवा घराच्या कामातनं सुटका कधी. म्हणजे सकाळी उठल्यापासून जे त्यांच्या मागे काय स्वयंपाकपाणी असेल, पोरं सांभाळणं असेल, ते तिथपासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांच्या मागे जे कंटिन्युअस चक्र लागलेलं असायचं, त्याच्यातून ती सुटका जर पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवणे हे एक व्हॅलिड रिझन असायचं, की ज्याच्या आड कुणी यायचं नाही. त्याच्यामुळे हा एक काय म्हणूया सोशल प्रॉब्लेम आहे, जो आम्ही सरकारी दवाखान्यात तो सॉल्व्ह करत होतो. म्हणजे सरकारी दवाखान्यात अशा प्रकारचे पण बरेचसे किस्से बघायला मिळतात.